नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मनोज जरांगे पाटील हे 3 ते 4 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही खूप ढासळली आहे। मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घ्यायला नकार दिला। जरांगेंची बीपी खालावली। त्यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली। त्यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर तपासली। त्यामध्ये डॉक्टरांना बीपी खालवल्याचं दिसून आलं। त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे। यावर जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे। माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, इकडे आमरण उपोषण सुरू आहे। सरकार तिकडे बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकार मुद्दामून डाव खेळत आहेत। त्यांना माया असते तर त्यांनी दखल घेतली असती। आरक्षणाबाबतची दखल घेतली नाही तर मराठी त्यांना चांगलाच कचका दाखवतील असं देखील जरांगे पाटील म्हणाले। उपचारासंबंधी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, डॉक्टरांनी सांगितलं मला उपचार घ्यावे लागतील, पण मी घेणार नाही। माझी भूमिका कायम आहे। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले। डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्याने। तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं, थोडं थांब म्हणा, कळलं तुला। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे। हे उपोषणादरम्यान आज केवळ 4 मिनिटं प्रेससोबत बोलले। जरांगे पाटलांची तब्येत एवढी खालावलेली आहे, 4 मिनिटंही बोलणं त्यांना आज कठीण झालं आणि बोलता बोलता चक्क त्यांनी मान टाकून दिली। त्यामुळे जरांगे पाटलांची प्रकृती किती अत्यंत वाईट स्थितीत आहे। पण आतापर्यंत सरकारकडून कुठलाही मंत्री कुठलाही अधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी आला नाही व सरकार काय पाऊल उचलणार याविषयी कुठलीही त्यांना सूचना केली नाही। त्यामुळे सरकार जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत गंभीर नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती ही अत्यंत वाईट स्थितीत आहे असंच म्हणावं लागेल। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांनी उपोषण चालू ठेवावं की स्थगित करून दुसरं काही आंदोलन करावं याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।